नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। नवरात्रीनंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। या पौर्णिमेच्या दिवशी व्रत करण्याची परंपरा आहे। अनेक जण हे व्रत चंद्राला दुधात बघूनच सोडतात। पण तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची कथा माहित आहे का? हे व्रत किती महत्त्वाचे आणि शुभ फळ देणारे आहे ते आपण आजच्या कथेतून जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात। अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा, कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेच्या व्रताची एक पौराणिक कथा आहे। एका सावकाराला 2 मुली होत्या। त्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत, पण त्यापैकी मोठी मुलगी हे व्रत पूर्ण विधिविधानाने आणि नियमानुसार पाळायची, तर लहान मुलगी मात्र ते व्रत अर्धवट करायची, त्यात काही चुका करत असे। याचा परिणाम असा झाला की लहान मुलीची जी मुले जन्माला यायची ती जन्मतःच किंवा लगेचच मरण पावत असत। यामुळे ती खूप दुःखी होती। लहान मुलीने जेव्हा ब्राह्मणाला यामागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले, तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण करत नाहीस, ते अर्धवट ठेवतेस, म्हणूनच तुझी मुले जिवंत राहत नाहीत। जर तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण नियमांनी आणि श्रद्धेने केलेस तर तुझी मुले नक्कीच जिवंत राहतील। ब्राह्मणाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्या लहान मुलीने पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधीपूर्वक आणि निष्ठेने केले। त्यानंतर तिच्या घरी एक गोंडस मुलगा जन्माला आला, पण दुर्दैवाने तोही लगेचच मरण पावला। लहान मुलीला खूप दुःख झाले। तिने त्या मृत मुलाला एका पाटावर झोपवले। तिने त्याच्यावर एक कापड झाकले। मग तिने आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले। तिने मोठ्या बहिणीला त्याच पाटावर बसायला सांगितले जिथे मृत मुलगा होता। जेव्हा मोठी मुलगी त्या पाटावर बसायला लागली तेव्हा तिचा घागरा त्या मुलाला लागला। हा एक चमत्कारच होता। त्याच क्षणी तो मुलगा रडू लागला। हे पाहून मोठी मुलगी खूप आश्चर्यचकित झाली आणि थोडी रागवली सुद्धा। ती म्हणाली, तू मला बदनाम करू इच्छित होतीस। जर मी यावर बसले असते तर हा मुलगा मेला असता। तेव्हा लहान बहिणीने तिला शांतपणे उत्तर दिले, ताई, हा मुलगा आधीच मृत होता। तुझ्या नशिबामुळे आणि तुझ्या पुण्याईमुळेच तो आता जिवंत झाला आहे। त्या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावात दवंडी पिटवण्यात आली। पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधिविधानानेच आणि श्रद्धेने करावे असे लोकांना सांगण्यात आले। आपल्या भारतीय संस्कृतीतील जुन्या रूढी परंपरांना किती महत्त्व आहे हे यातून सिद्ध होते। त्यामुळे आजही अनेक जण पौर्णिमेचा उपवास श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण नियमानुसार करतात। अशा व्यक्तींना निश्चित व्रताचे शुभ फळ मिळते। तर मंडळी, ही होती कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण कथा। तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी, माहितीसाठी आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा माहिती सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र।